महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। हदगावमध्ये उमेदच्या सीआरपी महिलांचे अमरण उपोषण, मानधनातील कथित गैरव्यवहाराची चौकशीची मागणी। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात उमेद अभियानाच्या सीआरपी महिला व एका पुरुष सीआरपी कडून विविध मागण्यांसाठी गेल्या 2 दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे। हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले। हदगाव तालुक्यातील स्वराज्य महिला प्रभाग संघ आणि अभिनंदन प्रभाग संघाच्या मानधनाच्या वितरणामध्ये नियमबाह्य पद्धतीने आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। प्रभाग संघाच्या सचिवांच्या नावाने सीआरपीचे मानधन काढण्यात आल्याचे तसेच 2 महिलांच्या नावावर अतिरिक्त मानधन जमा करण्यात आल्याचा दावा निवेदनाद्वारे करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। विशेष म्हणजे आज नागपंचमीचा सण असतानाही आपल्या मागण्यांसाठी सीआरपी महिला उपोषणाला बसल्या आहेत। त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, हदगाव तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन। उपोषणाला बसलात, काय नेमकी मागणी आहे काय सांगा? सर, आमची एकच मागणी आहे। मी सीमा काळे मरडगावहून मी सीआरपी आहे। तर आमच्या तालुक्यामध्ये 6 प्रभाग आहेत। त्या 6 प्रभागापैकी 2 प्रभागामध्ये म्हणजे निवगा आणि मनाठा या 2 प्रभागामध्ये आमच्या सीआरपी मानधनामध्ये फ्रॉड केलेला आहे सर। आम्ही नाही का इथं काल 15 ऑगस्ट पासून इथं आम्ही बसलेले आहोत। आमच्या सीआरपी इथं बसलेले आहेत उपोषणासाठी। आम्ही त्याला आज 1.5 महिन्याच्या आधीच 1.5 महिना झाला आम्ही निवेदन देतो त्याला उपोषणाला बसायचं म्हणून, पण त्यांनी नाही का आमचं निवेदनाचं काही म्हणजे चौकशी केली म्हणतात, पण त्या आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या चौकशी केली त्या याच्यावर आमचा त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे हे आमचं सर्व महिलांचं म्हणणं आहे सर। पण सर याच्यामध्ये जर म्हणजे बीएमएम आहेत ना सर, हा तालुक्याची, पुढची मागणी काय असेल तुमची? सर आमचं काहीच नाही, त्यांनी आमच्या इथं पेमेंट शीट मध्ये फ्रॉड केला ना सर, तर असं संबंधितावर कारवाई केली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे। 6 पैकी 2 प्रभागामध्ये 3.5 लाखाचा गैरव्यवहार केला सर। तालुक्यामध्ये पूर्ण बरंच असू शकते आलते ना सर, पण आमच्या मान्यतेनुसार लागलाच नाही सर निर्णय आमचा, आम्हाला ते भेटलाच नाही सर। निर्णय केला नाही, नुसते आश्वासन देतात सर ते। नमस्कार, मी स्वरूपा क्षीरसागर, राहणार कोळी आणि मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत सीआरपी म्हणून कार्यरत आहे। तरी आम्ही आहे ना काल 15 ऑगस्ट सकाळी 6 ला आम्ही लेकर बाळ सोडून 6 पासून उपोषणाला इथं आलो आणि इथं ध्वजारोहण केला। खेदाची बाब आहे ना, इथं जर एक महिला येऊन इथं जर ध्वजारोहण करत असेल तर हे कर्मचारी करायलेत काय? आज आम्ही 3 महिन्यापासून उपोषणात, आम्ही 3 महिन्यापासून यांना लेटर द्यालो की गुन्हेगाराला सरळरित्या कारवाई करा, गुन्हेगारावर सरळरित्या कारवाई करा। ते त्यांनी प्रोसिजर 1 महिना तर काहीच केली नाही, पण आम्ही त्यांना 1 महिना वेळ देऊन दुसऱ्या महिन्यामध्ये उपोषणाचं निवेदन दिलं। उपोषणाचं निवेदन देऊनही त्याने दखल घेतली नाही। शेवटी आम्हाला उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला। आमचे छोटे छोटे मुलं बाळ माणसं, आज सणासुदीचं महिला बसणं शक्य आहे का? सणासुदीचं महिला बसतात म्हणजे हे लोक कर्मचारी बाहेर येत नाहीत, कर्मचारी आम्हाला जे समाधानकारक निर्णय पाहिजे ते देत नाहीत, तर यांच्या हे पंचायत समितीला करायचं काय? आमच्या महिलांच्या हक्कासाठी नाही तर करायचं काय याची पद्धत? आज आम्ही रात्र झटतो सर सीआरपी म्हणून कार्य फक्त 6,000 मानधनासाठी, आणि 6,000 मानधन मध्ये जर हे बीएम जे आहे ते हदगावचे फ्रॉड करत असतील, मी आमच्या 2 प्रभागामध्ये फक्त त्या 3,61,000चा फ्रॉड केला तर पूर्ण तालुक्यात किती असू शकते याची कोण गणता लावली? मग हे नाही का कर्मचारी दुसरे त्यांना जाब का विचारत नाहीत? गुन्हेगार आमची चौकशी चालू आहे, रितसर चौकशी करायलो, स्टेप बाय स्टेप करायलो। मग आम्ही आज 2 दिवस झालं याच्या स्टेप बाय स्टेप बघायलो, आणि आता आम्ही आहे ना आमचं असं आहे की यांची स्टेप बाय स्टेप यांनी चालू द्यावं, आम्ही स्टेप बाय स्टेप उपोषणाला बसणार, आणि जोपर्यंत आम्ही गुन्हेगारावर आमचा गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करल आम्ही।
आम्ही मागे हटणार नाही. त्या कर्मचारी येवत आम्हाला बंधनकारक निर्णय देवत अथवा न देवत. नमस्कार. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.